रायगडावर आता 4 ट्रॉलींमधून होणार शिवभक्तांचा प्रवास। हनुमान जयंतीच्या दिवशी सेवा होणार लोकार्पित। शासकीय यंत्रणांकडून आवश्यक चाचण्या पूर्ण। किल्ले रायगडावर आबालवृद्धांसाठी सुरू असलेल्या रोपवे प्राधिकरणाने येत्या श्री हनुमान जयंतीपासून आपल्या नियमित ट्रॉलींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आता 3 ऐवजी 4 ट्रॉलीमधून प्रत्येकी 6 नुसार 24 शिवभक्तांचा प्रवास होणार आहे। ही सेवा श्री हनुमान जयंतीपासून लोकार्पित होईल अशी माहिती रोपवे प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की रायगडावर जाण्यासाठी लहान मुले व आबालवृद्धांना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन या हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर आबालवृद्धांना जाण्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या परवानगीने 3 एप्रिल 1996 रोजी तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंचालक राजेंद्र सिंहजी यांच्या हस्ते सदरचा रोपवे लोकार्पित करण्यात आला होता। या रोपवे अर्थात रज्जुरथ कार्यामध्ये आता एका ट्रॉलीची वाढ करण्यात आली असून आता एका वेळेला दोन्ही दिशेने 4 ट्रॉलीमधून प्रत्येकी 24 शिवभक्तांचा प्रवास सुकर होणार आहे। या संदर्भात रायगड रोपवे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या 4थ्या ट्रॉलीच्या आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक चाचण्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये घेण्यात आल्या असून त्यांनी या सर्व चाचण्यांच्या तपासणी आणि 4थ्या ट्रॉलीला परवानगी दिल्याची माहिती व्यवस्थापनाकडून प्राप्त झाली आहे। सद्यस्थितीमध्ये पाचाड येथील हिरकणीवाडी येथून अप्पर स्टेशन येथे जाण्यासाठी 4.5 ते 5 मिनिटांचा कालावधी लागतो। या रोपवे मार्फत जाण्यासाठी शिवभक्तांना 310 रिटर्न तिकीट उपलब्ध आहे। लहान मुलांसाठी 3 फुटापर्यंत उंचीच्या बालकांना मोफत सेवा देण्यात येत असून 3 ते 4 फूट उंचीच्या बालकांना अर्ध्या तिकिटात तर शालेय विद्यार्थ्यांना 190 रिटर्न तर सिंगल 130 7वीपर्यंत तर 8वी पुढे 225 रिटर्न व 190 सिंगल अशा पद्धतीने आकारणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत 200 रुपयापर्यंत कमी करण्यात आली असून अपंगांसाठी ही सेवा मोफत दिली जात आहे। महामुंबईसह इलियास ढोकळे, नाते, महाड।